नमस्कार. नमस्कार. ग्रीन प्लॅनेटचं जे जमीन वाचवा अभियान आहे त्याच्या माध्यमातून आपण या प्लॉटसाठी आपले प्रोडक्ट वगैरे वापरलेत. तर मला सर्वप्रथम तुमची ओळख करून द्या. तुमचं नाव? माझं नाव दत्तात्रय गणपती गायकवाड. अच्छा. आपलं गाव? वरणगे पाटील, वरणगे पाडी, तालुका करवे. अच्छा. आपला आता हा लागणीचा प्लॉट आहे का खोडव्याचा आहे? तो खोडवा आहे. हे खोडव्याचा प्लॉट आहे. आता किती दिवसाचा प्लॉट आहे आपला? हे कमीत कमी 3 महिने झालं तुटून. 3 महिने झाले तुटून. 3 महिने. म्हणजे आता हा चालू आहे जूनची आज 1 तारीख आहे. हो हो हो. सरासरी फेब्रुवारीमध्ये हा तुटला आहे तुमचा? फेब्रुवारीमध्येच तुटला. फेब्रुवारीमध्ये 12 तारखेला. फेब्रुवारी 12 तारखेला तुटलेला. बरं, त्यानंतर आपली 1 महिन्यानं दरम्यान भेट झाली. मार्च मध्ये आपली भेट झाली. आणि त्यानंतर आपली ही ट्रीटमेंट ग्रीन प्लॅनेटचं आपण ह्याला चालू केलं. हो हो हो. हे फवारणी आळवणी असेल 100%. हे सगळं ह्याला चालू केलं. ह्याचं वापरलं तुम्हाला बदल काय वाटतं शेतामध्ये? 100% चांगला रिझल्ट आहे. आणि औषधं जे वापरले ते एकदम स्टँडर्ड वापरलेलं. आळवणीचं सुद्धा चांगलंच वापरलंय. हां. आणि टॉनिकचं जो सुद्धा आहे ते सुद्धा चांगलंच वापरलेलं आहे. त्याच्यामुळे तिची उंची वाढलेली आहे, जाडी वाढलेली आहे. हां. मला जर पानांची लांबीरुंदी दाखवताय, पेराची जाडी म्हणताय तशी? पेरा आता 4 सुटल्यात तरी. 4-5 पेरा आता आहे त्याला. 5 पेर तरी आल्यात. अच्छा. 5 पेर. आणि आता सरासरी उंची किती असेल या प्लॉटची? प्लॉटची कमीत कमी सांगतो की म्हणजे 5 धरून चाले. 5 फुटाच्या? 5 फूट नाही, 7 फुटाच्या आसपास रेंज आहे याची. 7 फूट नाही. कारण तुम्ही उभारलाय. म्हणजे माझे ते 5 फूट आहे. हा. आणि त्याच्यावरती तुमच्यावर पानं आहेत ते अजून. 6 ते 7 फूट. हा, 7 फुटाच्या आसपास त्याची हाईट. हो. आणि पानं तुम्ही जे म्हणताय की नाही, जर पानं मला दाखवा की. हो का, हे असे आहेत ना पानं? हो हो. म्हणजे सरासरी किती 3 इंचापर्यंत आहेत पाण्याची जाड? 100%. 3 बोट आपल्या ह्याच्यावर बसतात जवळपास. 100%. एवढी तिची पानाची झाड आहेत. आणि पानाचं काय काळोखीत वगैरे काय वाटते तुम्हाला? काळोखी बिळकी म्हणजे तकतकी वाटते. झालं तर त्याला हे चांगलं म्हणजे तकाकते उन्हात किंवा शायनिंग चांगला आहे त्याला. शायनिंग चांगला आहे. आणि कोथमीर सारखं दिसतं. 1 नंबर म्हणजे क्वालिटी. क्वालिटी चांगली आहे त्याची. आणि पेराची जाडी तुम्ही म्हणताय, मला जर दाखवतोय पेर जर असे. आता हे पेर पडायला चालू आहे तिथे. 1 2 3 पेर निघाली. 3 आणि 4थं पेर आता चालू आहे. सरासरी म्हणजे 4थं पेर बी तयार झालेच. सरासरी 4 पेर झाले. 4-5 इंचाच्या पुढे पेर तिचे आहेत आता. 100%. आणि 3 महिने म्हणजे पूर्ण झाले त्याला तुटून. रानात वगैरे काय बदल वाटतोय आपल्याला? रानात म्हणजे तुमचं जे टॉनिक मारलेलं आहे किंवा आळवणी केलेले आहे आणि झालं तर पोटॅश वापरलेला त्याच्यानं रान सॉफ्ट वाटते. आणि मऊ पण आहे, चांगले आहे. म्हणजे जमिनाची मऊ आले, वसवशीत दिसते, सॉफ्ट आले वाटते. असा विषय. ही जमिनीत तुमचा काळी माती आपली पूर्ण. काळी माती. आणि बाकीच्या प्लॉटमध्ये आणि आपल्यात काय फरक आहे? ही पलीकडची लागण एक आहे आपल्या इथं. त्याच्यापेक्षा आपल्या याच्यात बराचसाच फरक वाटतो. अच्छा. म्हणजे आपले जे 12 महिन्यात जे तुटणार ते कमीत कमी मला वाटतं 10 महिन्यात तरी तुटेल. एवढी तिची वाढ लवकर होणार असं वाटतं तुम्हाला? या 3 महिन्याच्या वाढीच्या हिशोबाने तुम्हाला ती चांगली वाटते वाढ? अजून त्याला कमीत कमी 7 महिने अजून अवकाश आहे. 7 महिने आहेत. 7 महिने. त्याच्यामुळं काय डिपेट म्हणजे 10-12 पेरावर जाईल. 15 पण पेरापात्र जाईल. हे आता तुमचं मत आहे. खरं माझ्या हिशोबाने तुम्हाला सांगू, 7 महिन्यात अजून हे ऊस का नाही जवळजवळ 15-17 पेरापर्यंत जाईल. तुम्हाला सांगितलं की 17 पेरापात्र जाणार अजून इथनं पुढे. म्हणजे जवळजवळ 20-22 पेरापर्यंत आपलं जाईल 10 महिन्यात ऊस. आपण एक केलं साहेब, म्हणजे आपण ते चिकटा जे होता की नाही ते आपण सुद्धा जरा वापरायला पाहिजे. स्टिकर वापरायला पाहिजे. म्हणजे काय वाटतं त्याचा एवढा रिझल्ट भारी येईल असं वाटलं नव्हतं. खरं स्टिकर वापरायला पाहिजे होतं. पुढच्या नेक्स्ट वेळेला आपण ते वापरूया. ह्याच्या वापरामुळे तुम्हाला फरक चांगला वाटतो. बाकी शेतकऱ्यांसाठी जैविक खतं वापरावीत असं काय वाटते तुम्हाला? वाटत नाही. म्हणजे जैविक खतं वापरली पाहिजेत का असं वाटते का तुम्हाला? वापरली म्हणजे कसं आहे, खतांच्या पेक्षा हे जर तुमचा टॉनिकचा म्हणा किंवा आळवणीचे जे वापरले पोर्टेक्स चांगला आहे. सगळे म्हणजे तुमची खत जे केमिकल पेक्षा बायोमध्ये आपल्याला फरक चांगला वाटतो. अच्छा. एक नंबर. चालेल. तर मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. ओके.